Students, due to COVID-19 pandemic, we are taking online lectures. Welcome to our first lecture in 11th standard of chemistry. I am Srimati Sucharita Gaikwad from KBH Junior College, Malegaon Camp. This is the introductory lecture of chemistry. विद्यार्थ्यांनो, आता तुम्ही 10वीतून 11वीत आलात. तुमच्यातील काहींना खूपच छान मार्क्स मिळाले असतील, तर काहींना थोडेफार कमी असतील. परंतु तरीही माझ्या दृष्टीने तुम्ही सर्व विद्यार्थी सारखेच आहात. तुम्हा सर्वांचं अभिनंदन. आपल्यातील बरेचसे विद्यार्थी ग्रामीण भागातील आहेत. तसेच बरेच विद्यार्थी मराठी माध्यमातून आले असल्याने मी थोडंफार मराठीतूनच बोलणार आहे. 10वीच्या व 11वीच्या अभ्यासक्रमात बराच फरक आहे. विद्यार्थ्यांनो, तुम्ही हे लक्षात घ्या की 10वीचा रिझल्ट कसाही आलेला असेल, तुम्हाला कमी किंवा जास्त मार्क्स मिळालेले असतील, तरीही तुम्ही 11वी व 12वीला चांगला अभ्यास करून चांगले मार्क्स मिळवू शकतात. स्वतःचा परफॉर्मन्स चांगला ठेवू शकतात. यू हॅव टू स्टार्ट राईट नाऊ. आत्ताच अभ्यासाला सुरुवात करा. शेवटी चांगलं फळ मिळेलच. सिलेबस वेळच्या वेळी पूर्ण करा. जितका उशीर कराल तितकाच त्याचा दुष्परिणाम होईल. आता आपण आपल्या विषयाकडे वळूया, केमिस्ट्रीकडे. केमिस्ट्री हा अगदी सोपा विषय आहे. इट इज द इझिएस्ट सब्जेक्ट अमंग द ऑल. PCMB म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स आणि बायोलॉजी यामध्ये हा सगळ्यात सोपा विषय आहे. केमिस्ट्री हा स्कोरिंग सब्जेक्ट आहे. 11वीच्या केमिस्ट्रीचा सिलेबस व इतर जाणून घेण्याअगोदर आपण केमिस्ट्रीबद्दल थोडंसं जाणून घेऊया. आपण म्हणतो ना, अन्न, वस्त्र, निवारा ह्या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत. म्हणजेच फूड, क्लोथ्स अँड शेल्टर आर बेसिक नीड्स ऑफ द पीपल. बट दोज वेअर द बेसिक नीड्स ऑफ द पीपल इन द पास्ट. म्हणजे पूर्वीच्या काळी ह्या गरजा बेसिक वाटत होत्या, परंतु आता जागतिकीकरणामुळे त्या बदलल्या आहेत. नाऊ, इन द डेज ऑफ ग्लोबलायझेशन, द डिमांड्स आर मॉडिफाईड अँड आर एव्हर इन्क्रीजिंग. सम कॉमन डिमांड्स आर ॲज. पहिलं आहे फूड. म्हणजे अन्नाबद्दल सांगायचं झालं तर आपल्याला चांगल्या क्वालिटीचं, चविष्ट, पुरेसं, स्वच्छ आणि तोंडाला पाणी येईल असेच खाद्यपदार्थ आवडतात किंवा गरजेचे असतात. म्हणजेच वी नीड गुड क्वालिटी, टेस्टी, सफिशियंट, हायजेनिक अँड माउथ वॉटरिंग फूड. इट इज नीडेड फॉर द एंटायर पॉप्युलेशन ऑफ इंडिया अँड ऑल्सो फॉर अवर वर्ल्ड. This is possible if we manufacture good quality fertilizers and also insecticides. In last 50 years, India's population is doubled and it has crossed 130 crores. आणि ह्याच गतीने जर आपलं हे पॉप्युलेशन वाढत राहिलं तर पुढच्या 25 वर्षातच ते पुन्हा दुप्पट होणार. आणि मग एवढ्या मोठ्या लोकसंख्येला अन्नाची गरज मोठ्या प्रमाणात लागेल. 50 वर्षापूर्वी आपण 50 करोड लोकांना पुरेल एवढंही धान्य पिकवत नव्हतो. मात्र आता आपला भारत देश आपणा सर्वांना पुरेल एवढं फूड ग्रेन्स, शुगर, व्हेजिटेबल्स एक्सेट्रा पिकवत आहे. आणि त्यामुळे आपण स्वयंपूर्ण तर आहोतच, पण हे सर्व आपण दुसऱ्या देशात एक्सपोर्टसुद्धा करतो. शिवाय अन्नधान्याचा भविष्यासाठी आपण साठाही करून ठेवलेला आहे. आता दुसरी बेसिक नीड आहे आपली क्लोथ्स. कपड्यांबद्दल सांगायचं झालं तर आजकाल आपल्याला छान, मॉडर्न, स्टायलिश, चांगल्या क्वालिटीचे कपडे लागतात. मीन्स वी नीड ब्युटिफुल अँड गुड क्वालिटी क्लोथ्स. वी प्रोड्यूस huge quantities of cotton from our agricultural farms. We also produce synthetic fibers like nylon, rayon, Dacron, terylene, etc.
in our factories. We are also the big exporters of garments to our countries. तिसरी बेसिक नीड आहे शेल्टर. आता निवाऱ्याबद्दल बोलायचं झालं तर आपल्याला कम्फर्टेबल घरं हवी असतात. सर्व सुखसुविधांनी युक्त अशा घरांची सर्वांनाच गरज वाटते. देअर इज अ नीड फॉर कम्फर्टेबल होम्स विथ अनएंडिंग लिस्ट ऑफ amenities for rich class as well as for poor class needs better houses in place of huts. For constructing houses and for building express highways, we need cement and steel. India has large deposits of iron. We are exporters of iron ore to other countries. We also produce sufficient quantities of cement. Therefore, our subject chemistry has played an important and vital role in the development of these different fields. आता बघा, अन्न वस्त्र निवारा ह्यासोबतच अगदी सकाळी उठल्याबरोबर लागणाऱ्या टूथपेस्टपासून तर रात्री आपण झोपेपर्यंत लागणाऱ्या गुड नाईटपर्यंत सर्व दिवसभराच्या संपूर्ण दैनंदिन व्यवहारात आपण केमिस्ट्रीशिवाय जगूच शकत नाही. नॅचरल फेनॉमेना सच ॲज वेदरिंग, लाइटनिंग, फोटोसिंथेसिस, ripening of fruits, fermentation, release of fragrance by blooming flowers, and many other take around us involve chemistry. Chemistry is involved in a variety of life processes. Those occur within and across our body. Dear students, now what is chemistry? म्हणजे केमिस्ट्री काय आहे? आता आपण केमिस्ट्रीची डेफिनेशन जाणून घेऊया. डेफिनेशन ऑफ केमिस्ट्री. इट इज डिफाईन्ड ॲज द स्टडी ऑफ structure, function, composition and properties of matter and the reactions by which one form of matter may be converted into another form, that is changes it undergoes. आता आपण केमिस्ट्रीच्या ब्रांचेसबद्दल जाणून घेऊया. Chemistry is divided into main 5 branches: physical chemistry, inorganic chemistry, organic chemistry, analytical chemistry and biochemistry. आता त्यातली पहिली ब्रांच आहे फिजिकल केमिस्ट्री. त्याची डेफिनेशन बघूया. फिजिकल केमिस्ट्री इज डिफाईन्ड ॲज द ब्रांच ऑफ केमिस्ट्री which deals with the structure of matter, the energy changes and the theories, laws and principles that explain the transformation of matter from one form to another. म्हणजे बघा, फिजिकल केमिस्ट्रीमध्ये आपण मॅटरचं स्वरूप, एनर्जी चेंजेस, काही थेरीज असतात, लॉज अँड प्रिन्सिपल्स, ह्या सगळ्यांचा अभ्यास करत असतो. दुसरी ब्रांच आहे इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. त्याची डेफिनेशन आहे इनऑर्गॅनिक केमिस्ट्री इज डिफाईन्ड ॲज or it deals with the chemistry of elements other than carbon and of their components. म्हणजे इनऑर्गॅनिक केमिस्ट्री हे कार्बन व्यतिरिक्त असणाऱ्या इलेमेंट्सचं आणि त्यांच्या कंपाऊंडचा यात समावेश आहे. तिसरी ब्रांच आहे ऑर्गॅनिक केमिस्ट्री. ऑर्गॅनिक केमिस्ट्री डील्स विथ द रिॲक्शन्स ऑफ कंपाऊंड्स ऑफ कार्बन. म्हणजे ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये आपण कार्बन आणि त्याच्या कंपाऊंडचा अभ्यास करत असतो. चौथी ब्रांच आहे ॲनालिटिकल केमिस्ट्री. धिस इज द ब्रांच ऑफ केमिस्ट्री विच डील्स विथ द सेपरेशन, आयडेंटिफिकेशन अँड क्वांटिटेटिव्ह डिटर्मिनेशन ऑफ कंपोजिशन ऑफ डिफरंट सबस्टन्सेस. म्हणजेच ॲनालिटिकल केमिस्ट्रीमध्ये आपण
विलगीकरण तसेच वेगवेगळ्या सबस्टन्समधील इलेमेंट्सची ओळख, त्यांचा परिमाणात्मक आणि रचना यांचा अभ्यास करत असतो. 5वी ब्रांच आहे बायोकेमिस्ट्री. बायोकेमिस्ट्री इज द केमिस्ट्री ऑफ सबस्टन्सेस कन्सिस्टिंग ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. म्हणजे बायोकेमिस्ट्रीमध्ये आपण लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा केमिस्ट्रीशी निगडीत असलेला अभ्यास करत असतो. ह्या 5 मेन ब्रांचेसच्या व्यतिरिक्त फार्मास्युटिकल केमिस्ट्री, एन्व्हायरमेंटल केमिस्ट्री, न्यूक्लियर केमिस्ट्री, these are also some more branches of chemistry. So now let us talk about the syllabus of chemistry. Class 11th chemistry contains, means there are 16 chapters to study. Chapter number 1 is some basic concepts of chemistry. Second is Introduction to Analytical Chemistry. Third is Basic Analytical Techniques. Fourth chapter is Structure of Atom. Fifth one is Chemical Bonding. Sixth is Redox Reaction. Seventh chapter is Modern Periodic Table. Eighth one is Elements of Group First and Second. Ninth chapter is Elements of Group 13, 14 and 15. 10th one is States of Matter. 11th chapter is Adsorption and Colloids. 12th chapter is Chemical Equilibrium. 13th chapter is Nuclear Chemistry and Radioactivity. 14th one is Basic Principles of Organic Chemistry. 15th chapter is Hydrocarbons. And last 16th one is Chemistry in Everyday Life. तर अशा ह्या 16 चॅप्टरमधून ह्या वर्षी तुमचा 25% सिलेबस रिड्यूस करण्यात आलेला आहे. म्हणजेच तुम्हाला 25% सिलेबसचा अभ्यास करायचा नाही आहे. हा भाग वगळण्यात आला असून त्यावर 11वीसाठी प्रश्न विचारण्यात येणार नाही. तर असा रेड्यूस किंवा डिलीटेड पोर्शन अमंग द सिलेबस कोणता आहे हे आपण जाणून घेऊया. आता तुम्हाला समोर जो चार्ट दिसतोय त्या दिलेल्या चार्टमधील प्रत्येक चॅप्टरचा वगळलेला भाग लक्षात घ्यायचा आहे. या दिलेल्या चार्टमध्ये दिलेल्या सिलेबसचा रेड्यूस्ड आणि डिलीटेड पार्ट आहे. जसं की बघा, इन चॅप्टर नंबर 1 सम बेसिक कन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री ह्या चॅप्टरमध्ये इंट्रोडक्शन, नेचर ऑफ केमिस्ट्री, मॅटर, प्युअर सबस्टन्सेस व्हर्सेस मिक्सचर्स, स्टेट्स ऑफ मॅटर, लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास, लॉ ऑफ डेफिनाईट प्रपोर्शन, लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शन्स तसेच डाल्टन्स ॲटॉमिक थेरी. धीस पोर्शन इज डिलीटेड. म्हणजे हा संपूर्ण भाग वगळण्यात आला आहे. ह्याच प्रकारे सर्व चॅप्टर्समधून थोडा थोडा भाग एकूण 25% सिलेबस डिलीट करण्यात आलेला आहे. ह्या वर्षी म्हणजे 2020-21 ह्या ॲकॅडमिक इयरमध्ये 11वीच्या परीक्षेत त्यावर प्रश्न विचारण्यात येणार नाहीत, हे लक्षात घ्यायचं आहे. विद्यार्थ्यांनो, पुढच्या लेक्चरमध्ये आपण आपल्या चॅप्टर फर्स्टला सुरुवात करू. ओके, सी यू इन नेक्स्ट लेक्चर. थँक्यू.